हरे कृष्ण. स्वागत आहे सर्वांचं. 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या इस्कॉन मँगलोरच्या उपक्रमामध्ये आज आपण अध्याय 16वा दैवासुर संपदा विभाग योगचा अध्ययन करणार आहोत. आपण आता पहिल्यांदा मंगलाचरण म्हणून सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला एवढ्या साध्या आणि सोप्या शब्दामध्ये गीता समजावून सांगितली. त्यामुळे आज आता आपण या विषयाचा अभ्यास करू शकतोय. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांनाही आपण दंडवत प्रणाम करूया, ज्यांच्यामुळे हा उपक्रम आपल्याला शक्य झाला. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी, ज्यांच्याकडून मी भगवद्गीता शिकले, त्या अन्वया माताजी, दोघींनाही मी प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या सुनैना माताजी, रेश्मा माताजी, दोघींनाही प्रणाम करते, धन्यवाद देते. तसंच आपली टेक्निकल टीम असते या उपक्रमाच्या मागे, जिच्या सहकार्याशिवाय आपल्याला हा उपक्रम पुढे नेणे शक्य नसते, त्यांचेही धन्यवाद करते आणि आता वर्गाला सुरुवात करते. तर आज आपण शिकणार आहोत अध्याय 16वा दैवासुर संपद विभाग योग. आता काय शिकणार आहोत म्हणजे दैवी गुण कुठले आहेत, दैवी संपदा ज्याला म्हटलेलं आहे किंवा संपत्ती, तसंच आसुरी गुण कुठले आहेत याबद्दलचं ज्ञान कृष्ण आपल्याला या अध्यायामध्ये देत आहेत. सर्वात प्रथम श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि अध्ययन वर्गाला पुढे सुरुवात करूया. श्री श्री श्रीकृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग प्रणाम करूया आणि मग आपण अभ्यास वर्गाला त्यांचे आशीर्वाद घेऊन पुढे जाऊया. आता कालचा अध्याय होता बघा 15वा अध्याय पुरुषोत्तम योग, ज्यामध्ये आपल्याला कृष्णांनी काय सांगितलं होतं की भौतिक जगामधून अलिप्त होऊन तुम्ही माझ्याकडे या. तुम्हाला आठवत असेल ना, ते उलट चित्र होतं बघा एका झाडाचं, ज्याचं मूळ वरती आणि शाखा खाली, असं भौतिक जगाच्या बंधनाची तुलना या वटवृक्षाशी करण्यात आली होती. आणि हा वटवृक्ष कसा आहे म्हणून कृष्णांनी आपल्याला सांगितलं होतं की त्याची मुळं ऊर्ध्व दिशेने होती आणि त्याच्या शाखा खाली आहेत. आणि ह्या वृक्षाचं पोषण कोण करत होतं तर प्रकृतीचे 3 गुण करत होते. आणि या वटवृक्षाचा हे वटवृक्ष कसा आहे, ज्याचा आदी नाहीये, मध्य नाहीये आणि अंत पण नाहीये. त्यामुळे एखादा जीव या शाखेवरून दुसऱ्या शाखेवर दुसऱ्या शाखेवरून तिसऱ्या शाखेवर असा नेहमी हा वटवृक्षात अडकून पडलेला असतो, भटकत असतो. त्या जीवाला भौतिक जगातून अलिप्त व्हायचं असेल, आपली सुटका करून घ्यायची असेल, तर कृष्ण कुठला मार्ग सांगितलाय कृष्णांनी? ज्ञान आणि वैराग्याचा आधार घ्यावा लागेल असं कृष्ण म्हणाले. आणि हे कसं आहे, हे भौतिक जग कसं आहे म्हणाले कृष्ण, की ते प्रतिबिंब आहे. आणि आपला जर का या वृक्षाशी असणारा संबंध जो आहे ना, जे आपण अडकून पडलेलो आहे भौतिक जगामध्ये, ते ज्ञान जाणून घेऊन आपण ह्या बंधनातून बाहेर पडू शकतो असं आपल्याला कृष्णांनी सांगितलं होतं. मग सगळ्यात शेवटी या अध्यायामध्ये कृष्ण आपल्याला सांगतात की कृष्ण कोण आहेत. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय माहिती दिली आपल्याला? सूर्य, चंद्र, अग्नी यांचं तेज ते आहेत, वनस्पतींचा जीवन रस ते आहेत, मग सर्व प्राणी मात्रांच्या देहामधला जठराग्नी ते आहेत, आणि सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात ते स्थित आहेत आणि त्यांच्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात.
तसंच वेदांचं संकलक, वेदांचा ज्ञाता आणि वेदांद्वारे जाणण्याजोगे कृष्णच आहे, तसं त्यांनी आपल्याला सांगितलं होतं बघा. महत्वाचा श्लोक होता कालच्या अध्यायामधला. हा, तर माताजी पुढची स्लाइड घ्या. हा, हाच तो श्लोक होता बघा, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. ह्याच्यामध्येच कृष्णांनी आपल्याला सांगितलं होतं की त्यांच्या सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात स्थित आहेत, त्यांच्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात, आणि वेदांचा संकलक, वेदांचा ज्ञाता, वेदांद्वारे योग्य कृष्णच आहेत, आणि दिव्य आणि सर्वश्रेष्ठ आहेत कृष्ण जगतामध्ये, म्हणून वेदांमध्ये त्यांना पुरुषोत्तम म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तर आता आजच्या अध्यायात आपण काय शिकणार आहोत याबद्दल थोडस जाणून घेऊया. आता हा जो 16वा अध्याय आहे ना, तो दैवी आणि राक्षसी गुण कुठले आहेत याबद्दल आपल्याला सांगणार आहे. तर राक्षसी स्वभाव कसा असतो, दैवी गुण बाळगले तर त्याचा काय परिणाम होतो, मग आसुरी गुण जोपासले तर त्या माणसाची गती काय होते, असं आपल्याला सांगण्यात आलंय. आता माणसांची विभागणी जी असते ना, ती ह्या अध्यायामध्ये आपल्याला सांगतात की 2 प्रकारात होते. सूर म्हणजे दैवी गुणांचं ज्यांच्यामध्ये प्राबल्य आहे असे, आणि असुर म्हणजे राक्षसी गुणांचं ज्यांच्यामध्ये प्राबल्य आहे असे. पण कुठल्या तरी गुणांना, म्हणजे या दोन्ही पैकी ज्या कुठल्या गुणांची निवड आपण करतो त्याप्रमाणेच पुढे आपली गती होते. आणि कृष्णांनी आसुरी स्वभाव बाळगणाऱ्यांना इथे चेतावणी पण दिलेली आहे. आपण पुढे जाऊन बघणार आहोत अध्यायामध्ये की त्याचा काय परिणाम होईल, आणि आसुरी गुण असणाऱ्यांना कृष्णांची प्राप्ती होऊ शकणार नाही, असं इथे कृष्णांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर आता आपण अध्यायाला सुरुवात करूया. आता हे पहिलं चित्र आहे ना, शरीराच्या रथाचं चित्र आहे. आपण आधीच्या अध्यायात पण या स्लाइडद्वारे समजून घेतलंय की ही जी रथाचे जे घोडे आहेत त्यांची तुलना आपल्या इंद्रियांबरोबर केलेली आहे. आणि आपण काय समजलं होतो की आपल्या बुद्धीने आपल्या मनावर ताबा ठेवायला आपल्याला शिकायचं आहे, आणि मनाने या इंद्रियांवर ताबा मिळवायला शिकायचा आहे, जेणेकरून ही इंद्रिय त्यांच्या विषयांकडे त्यांची ओढ होणार नाही. कारण आपण काय म्हटलेलं आहे, इंद्रियाचा प्रवासी कोण आहे, तर आत्मा आहे. आणि या आत्म्याला या शरीराच्या रथाद्वारे आपल्याला कृष्णांकडे नेऊन पोचवायचं आहे, हो ना. इंद्रियांच्या वृत्तीच्या विषयांकडे आपल्याला रथ घेऊन जायचा नाहीये, कृष्णांकडे पोचवायचा आहे. तर तो त्या प्रकारे आत्म्याला जर का त्याच्या गंतव्यस्थानी नेऊन पोचवायचं असेल तर आपल्याला शरीराचा रथ योग्य प्रकारे चालवायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला इंद्रिय आणि मन यांचं नियंत्रण बुद्धीद्वारे केलं पाहिजे. आता पुढची घ्या स्लाइड माताजी. हा, इथे ना प्रकृतीचे 3 गुण आपण आधी शिकलोय 14व्या अध्यायामध्ये, त्याबद्दल खूप सविस्तर कृष्णांनी आपल्याला ज्ञान दिलंय. कुठले होते ते, सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. आणि असंही आपण त्या अध्यायामध्ये शिकलो की या 3 गुणांच्या प्रभावाखाली आपण असतो आणि त्याप्रमाणे आपण वागतो. पण ह्या प्रकृतीचे 3 गुणांचे नियंत्रक कोण असतात, तर कृष्ण असतात. त्यांना शरण जर का आपण गेलो तर आपली ह्या गुणातून सुटका होऊ शकते, या प्रभावातून आपली सुटका होऊ शकते. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, तर आपण इथे बघा कुठे आपल्याला कुठे जायचं आहे, तर या तिन्ही गुणांच्या वरचा गुण म्हणजे शुद्ध सत्व गुण आहे, त्याच्यामध्ये आपल्याला स्थित व्हायचं आहे. सत्व, रज आणि तम गुणाच्या गुणातीत व्हायचंय, गुणाच्या वरती आपल्याला जायचंय. शुद्ध सत्व गुणाकडे आपली वाटचाल असली पाहिजे. आता या गुणामध्ये शुद्ध सत्व गुण आपल्याला भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी मदत करणारा गुण असं म्हटलेलं आहे, ज्याने आपल्याला कृष्णांच्या जवळ जाऊ शकतो आणि भक्ती होऊ शकते. इथे शुद्ध चांगुलपणा असं इथे म्हटलेलं आहे, म्हणजे शुद्ध सत्व गुण. तर आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, तिन्ही गुणाच्या वरती जायचंय आपल्याला, आणि त्यासाठी आपल्याला कृष्णांना शरण घेत जाणं आवश्यक आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आता इथे ना आजच्या अध्यायाबद्दल सांगितलेलं आहे, दैवासुर साधन विभाग योग. तर आज आपण आजच्या अध्यायामध्ये काय शिकतोय, तर दैवी गुण आणि आसुरी गुण आणि ह्यांचा आपल्यावरती कसा काय प्रभाव होतो. आणि शेवटी कृष्ण आसुरी गुण ज्यांच्यामध्ये आहेत तर त्यांना चेतावणी पण दिलेली आहे की तुम्हाला कृष्णांची प्राप्ती होऊ शकणार नाही, आणि हे दोन्ही गुण याच्या आपल्या प्रत्येकामध्ये आहेत असं आपल्याला सांगितलेलं आहे. आपण कुठल्या गुणांना जोपासतो हा चॉईस पण आपल्याकडेच कृष्णांनी दिलेला आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, तर इथे बघा काय म्हटलेलं आहे, तुम्ही कृष्णांकडे कसे काय जाऊ शकतो आपण,
आता शुद्ध भक्तीचा आधार घेऊनच जाऊ शकतो, हो ना. कृष्णाने आपल्याला आधी सांगितलेलं आहे, आपण भगवद्गीतेमध्ये भक्तीच शिकतोय, भक्तीचे अनेक मार्ग शिकतो आहे आपण. आणि कृष्णधामामध्ये एकदा पोचलो की जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली सुटका होणार आहे. आता इतर लोकांमध्ये कसं आहे, स्वर्ग लोकांमध्ये जरी गेलो तरी तिथे पुण्य क्षीण झालं तरी आपल्याला पृथ्वीवरती परत जन्म घ्यायचा आहे आणि परत जन्म मृत्यूच्या चक्राचा सामना करायचा आहे. पण कृष्णधामात गेलो की या सगळ्या गोष्टीतून, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपली मुक्ती होणार आहे. तर भक्तीचा आधार घेऊन आपण कृष्णांकडे जाऊ शकतो. पुढची स्लाइड घ्या आता. हा, आता इथे ना दिव्य गुणांची आपल्याला ना सूची दिलेली आहे, लिस्ट दिलेली आहे. आणि हे गुण कसे आहेत, हे गुण आपल्याला ना शुद्ध सत्व गुण, आपण म्हटलं ना 3 गुणांच्या पलीकडे आपल्याला पोचायचंय भक्ती करण्यासाठी. शुद्ध सत्व गुण आपल्यामध्ये जोपासला पाहिजे, 3 गुणातून आपण वरती गेलं पाहिजे. तर हे जे आता लिस्ट दिलेली आहे, हे सगळे गुण आपल्याला, दैवी गुण जे आहेत ते आपल्याला शुद्ध सत्व गुणाकडे वाटचाल करायला मदत करतात. हे गुण आपल्याला जोपासले पाहिजेत. ते इथे पुस्तकातून मी वाचून दाखवते, इथे फार कमी दिलेले आहेत गुण स्लाइड मध्ये. आपल्याला काय, कृष्णाने पहिल्या श्लोकामध्येच हे गुण सांगितलेले आहेत. कुठले कुठले आहेत तर निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञ कर्म, वेद अध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, लोभविहीनता, सौम्यपणा, विनयशीलपणा, दृढनिश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष तथा सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती, हे सर्व दैवी गुण आहेत असं कृष्णाने आपल्याला पहिल्या श्लोकामध्ये सांगितलंय. हे गुण जोपासले ना की आणि आपण आध्यात्मिक गुरूंचं मार्गदर्शन केलं की मग आपण कृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये राहू शकतो आणि प्रकृतीच्या 3 गुणांपासून मुक्ती घेऊ शकतो. आणि हे सगळे गुण आता जे मी तुम्हाला वाचून दाखवले, हे सगळे गुण आपल्याला शुद्ध सत्व गुणाकडे नेतात, ज्या मार्गे आपण भक्ती मार्गात पुढे वाटचाल करू शकतो. आता हे जे 3 गुणापासून आपल्याला भक्ती मार्गाच्या दिशेने नेतात ना, ते जर का आपण पाळले नाहीत, हे गुण आपल्यात जोपासले नाहीत, तर आपलं काय होणार की आपण या प्रकृतींच्या 3 गुणामध्ये अडकणार. आपण आधी समजून घेतलंय ना, प्रत्येक माणूस प्रकृतीच्या 3 गुणांपैकी कुठल्या तरी एका गुणाच्या प्रभावात असतो. आणि प्रकृतीचे 3 गुण हे अशा प्रकारे प्रभाव करतात की माणसाचं वागणं, त्याची कृती, हो ना, आणि त्याची पुढची गती, की तो काय करणार, हे सर्व त्या गुणाप्रमाणे ठरतं. आपण 14व्या अध्याय गुणत्रय विभाग योग मध्ये खूप सविस्तर कृष्णाने आपल्याला ज्ञान दिलं होतं याचं. आणि परत परत आपण मृत्यूच्या चक्रात अडकणार, आपल्या गुणांप्रमाणे आपल्याला पुढचं शरीर मिळणार आणि ते एखाद्या प्राण्याचं पण मिळू शकतं, हो ना. तर आपल्याला काय करायचंय, हे सगळे गुण आपल्याला जोपासायचे आणि शुद्ध सत्व गुणाकडे वाटचाल करून भक्तीमध्ये आपल्याला प्रगती करायची आहे. घ्या पुढची स्लाइड माताजी. हा, आता इथे ना काही गुण, जसे मी तुम्हाला दैवी गुण सांगितले, जे आपल्याला शुद्ध सत्व गुणाकडे वाटचाल करायला मदत करतात. तसेच हे आसुरी गुण आहेत. आसुरी गुण कसे आहेत तर ते आपल्याला विरुद्ध दिशेला, कृष्णांपासून दूर जाण्यासाठी मदत करतात किंवा माणसाला कृष्णांच्या पासून अतिशय दूर घेऊन जातात. हे कुठले आहेत तर दंभ, उर्मटपणा, अभिमान, अज्ञान, हे आसुरी प्रवृत्तीतल्या लोकांचे गुण आहेत असं कृष्ण म्हणतायत इथे. आणि हा मार्ग कसा असतो, आसुरी गुण जोपासणारा जो मार्ग आहे ना, तो पुढे नरकामध्ये घेऊन जातोय. कृष्ण स्पष्टपणे ह्या श्लोकामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलंय. हे लोक नियमांचे, जे आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात ना, ते नियमांचं पालन करत नाहीत. त्यांना धार्मिकतेचा, आध्यात्मिकतेचा देखावा करायला खूप आवडतो. त्यांना असा आपल्या संपत्तीचा म्हणा किंवा आपल्या शैक्षणिक पात्रतेचा असा खूप गर्व असतो. तर त्यांचे कुठलेही गुण चांगले नसतात आणि पुढे त्यांना ते अजिबात कुठेही भक्तीला योग्य असे नसतात. आणि हे लोक कसे असतात, मान देण्याजोग्य योग्यच नसतात. म्हणजे पण सगळ्यांनी आपल्याला मान सन्मान द्यावा अशी मात्र, किंवा आपली पूजा करावी एवढी त्यांची अपेक्षा असते ना. आणि हे खूप कठोरपणे बोलतात आणि त्यांचे अगदी लहान नसल्यापासूनच त्यांना ते, त्यांच्यामध्ये हे असे गुण दिसत असतात. जसं जसं वय त्यांचं वाढत जातं तसं हे सर्व अशुभ असे गुण त्यांच्यामध्ये प्राबल्याने प्रगट झालेले आपल्याला दिसतात. पण हे गुण भक्तीमध्ये अजिबात मदत करत नाही. आपल्याला दैवी गुणांमध्ये आपल्याला ते जोपासण्यासाठी आपण मदत घ्यायची, गुरूंचं मार्गदर्शन घ्यायचंय.
आणि ते गुण आपल्याला जोपासायचे आहेत. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, तर इथे बघा स्लाइड मध्ये तुम्हाला एक बाई कोणाला तरी मदत करताना दिसते आहे. चांगला गुण आहे कोणाला तरी मदत करणं, सत्कार्य करणं. आणि स्लाइड मधल्या दुसऱ्या चित्रामध्ये काहीतरी असं मालमत्तेची जाळपोळ करून त्याच्यात आनंद मानणारा असा एक आसुरी प्रवृत्तीचा माणूस आहे. ते काही बरोबर नाहीये. आपण आत्ताच म्हटलं तर आता ते दैवी गुण जे असतात ना, ते कसे असतात, ते मोक्षदायक म्हटलेलं आहे. म्हणजे ते आपल्याला कृष्णांच्या भक्तीमध्ये पुढे नेतात. पण आसुरी स्वभाव हा बंधनकारक आहे. हे जे सगळे गुण आहेत आसुरी स्वभावाचे, दंभ, अभिमान, उर्मटपणा, अज्ञान, हे सगळं बंधनाला कारणीभूत आहेत, कारण ते भक्तीपासून दूर घेऊन जाणारे आहेत. आता कृष्ण बघा इथे अर्जुनाला हे ज्ञान सांगतायत की तू आसुरी गुणांसह जन्मलेला नाहीयेस. हा, भीष्म, द्रोण यासारख्या सन्माननीय व्यक्तींबरोबर युद्ध कसं करायचं हा प्रश्न आता अर्जुनाला पडला होता ना. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने आपण युद्ध न करण्याची कारणं दिली होती. त्याच्यात तो म्हणतो ना, मी माझ्या स्वजनांबरोबर कसं काय युद्ध करू, हे पाप आहे, याच्यात मला कसलाच आनंद नाही. तर इथे कृष्ण त्याला सांगतायत की तू क्रोध आणि खोटी प्रतिष्ठा ह्याच्या आहारी गेलेला नाहीयेस. परंतु क्षत्रिय जे असतात की नाही, त्यांना शत्रू बरोबर युद्ध करणे हा हे त्याचं कर्तव्य आणि हा दिव्य गुण आहे. आणि ह्याच्याच उलट म्हणजे कर्तव्यापासून परावृत्त होणं, न करणं, हा आसुरी स्वभाव आहे. इथे बघा कृष्ण अर्जुनाला वेगवेगळ्या प्रकारे ज्ञान घेऊन युद्ध करण्यासाठी तयार करतायत. कुठेही कृष्णाने पूर्ण भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला कधी सांगितलं नाही की तू तुझं कर्तव्य करण्यापासून परावृत्त हो. वेगवेगळ्या प्रकारे त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे, त्याला ज्ञान देऊन तयार केलेलं आहे की त्याने किती चांगल्या प्रकारे तो युद्धाला तयार होऊ शकतो. पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, तर ह्या चित्रात काय सांगितलंय की एकाच व्यक्तीमध्ये हे दोन्ही गुण आहेत. हा, दैवी गुण आणि आसुरी गुण. आपण आपल्यामध्ये कुठल्या गुणांना विकसित करतो याप्रमाणे आपली पुढची प्रगती होणार. दैवी गुण आपण आपल्यामध्ये बाळगले, त्यांना आपण प्राधान्य दिलं, त्यांना विकसित केलं, तर आपण भक्तीमध्ये वाटचाल करणार. या उलट जर का आपण आसुरी गुणांना आपल्यामध्ये वाढायचा चान्स दिला, तर मग आपण वाईट दिशेने जाणार, कृष्णांपासून दूर जाणार, हे निश्चित आहे. हे आपल्याला चॉईस आहे, आपल्याला ठरवायचं स्वातंत्र्य कृष्णांनी दिलेलं आहे की आपण कुठल्या गुणामध्ये कुठला गुण आपल्यामध्ये विकसित करतो. पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, बघा तिथे काय लिहिलंय, आपल्यात दैवी गुण कसे विकसित करावे आणि आपल्यातील राक्षसाचा पराभव कसा करावा. हा, तर आपण हे समजून घेतलेलं आहे की आपल्याच हातात आहे, पूर्ण स्वातंत्र्य आहे आपल्याला की आपण कुठले गुण जोपासायचे, दैवी जोपासायचे का आसुरी जोपासायचे, कुठले गुण वाढवायचे, कुठले गुण वाढावेत म्हणून आपण प्रयत्न करणार. त्यानुसार आपला शरीराचा नख आपण त्या दिशेला नेणार आहोत. हो ना, शरीराच्या रथाद्वारे आपण आत्म्याला कृष्णांकडे पोचवायचं असेल तर आपल्याला दैवी गुण आपल्यामध्ये बाळगले पाहिजेत. या उलट जर का इंद्रिय तृप्तीच्या विषयांच्या आहारी घेऊन जायचं असेल आपल्या शरीराला आणि वारंवार जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आपल्याला पोचवायचं असेल तर आपण आसुरी गुण बाळगले पाहिजेत. हा, तो चॉईस स्वातंत्र्य आपल्याला दिलाय कृष्णांनी, असं आपल्याला इथे समजतं. पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, आता ह्या स्लाइड मध्ये बघा काय सांगितलंय. त्या चित्रात दाखवलंय एक चांगलं सफरचंद आहे बघा, आणि ते एका खराब झालेल्या किंवा सडलेल्या सफरचंदाच्या संपर्कामध्ये आहे. आता कसं असतं आपल्याला माहितीये, आपण जेव्हा आंब्याची पेटी पण आणतो त्या पेटीमध्ये एखाद दोन आंबे जर का खराब असतील तर ते आपण पेटीमधून काढून टाकतो. कारण काय असतं, त्यांच्या संपर्कात आल्याने इतर फळंही खराब होण्याचा पूर्ण चान्स असतो. तसंच आहे, हे चांगलं सफरचंद सडलेल्या सफरचंदाच्या संपर्कात आल्याने हळूहळू ते पण सडायला लागतं. आता दुसऱ्या चित्रामध्ये बघा एक चमेलीचं फूल आहे, किती सुंदर आणि असं सुगंधित असलेलं हे फूल आहे. पण ते कचऱ्याच्या टोपलीत टाकलं गेल्याने तो आता कचऱ्याचाच भाग झालेला आहे. हा, म्हणजे त्याचा गुणधर्म आता नाहीसा होतो, तो कचऱ्यासारखाच होतो. ते जेव्हा ते वेगळं होतं कचऱ्यापासून तेव्हा ते छान सुगंधित असं सुंदर असं फूल होतं, पण आता तो कचऱ्याचाच भाग झालेला आहे. इथे आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की आपली संगती चांगली ठेवायला पाहिजे. आपण ज्याच संगतीमध्ये असू त्याप्रमाणे आपल्यात ते गुण जोपासले जाणार. इतरांकडून आपण चांगल्या संगतीमध्ये असू तर त्यांचं चांगलं शिकून घेऊ शकतो.
आणि मग ते गुण आपण आपल्यात वाढवू शकतो. हो ना. पण ह्याच्या विरुद्ध आपण केलं तर आपण वाईट गोष्टी पण लोकांच्या घेऊन त्या प्रकारे आपली मग वाटचाल होते. आता मैत्री करताना विचारपूर्वक चांगले गुण असणाऱ्यांकडे आपण मैत्री केली किंवा वाईट गुणाच्या लोकांकडे मैत्री केली तर ते गुण आपण आपल्यामध्ये लावून घेणार. चांगले गुण आपल्यातले लोप पावतील जर का वाईट संगतीच्या लोकांबरोबर आपण राहू लागलो तर. जसं इथे सफरचंदाचं उदाहरण सांगितलंय ना, चांगल्या संगतीने वाईट संगतीमुळे ते चांगलं सफरचंद पण खराब होऊ लागलं किंवा त्या कचऱ्याच्या टोपलीत पडल्याने त्या सुगंधित फुलही कचऱ्याचा भाग बनलं. तर आपण इथे काय लक्षात ठेवायचं आहे, आपली संगती खूप विचारपूर्वक ठेवायची आहे. कारण आपल्याला त्यांचा गुण लागू शकतो. चांगल्या गुणांपासून आपण संगतीत राहिल्याने आपल्यात चांगले गुण पण लावून घेऊ शकतो, शिकू शकतो. पण वाईट गुण हे फार पटकन आपल्याला लागू शकतात. आपण इथे लक्ष ठेवायचंय, मैत्री करताना विचारपूर्वक करायची आहे. या माताजी पुढची स्लाइड. हा, या चित्रामध्ये आपल्याला तेच दाखवलंय बघा. दोन्ही गुण हे आपल्यातच असतात, दैवी गुण आणि आसुरी गुण. आपण कुठल्या गुणांना वाढवतो याचं स्वातंत्र्य आपल्यावरती आहे आणि त्याप्रमाणे आपलं जीवन, पुढचं जीवन आकार घेणार आहे. हे लक्षात ठेवायचं, खूप महत्वाचं ज्ञान आहे हे. दोन्ही गुण आपल्यामध्ये आहेत आणि आपण, आपल्याला स्वातंत्र्य पण दिलेलं आहे. आपलं जीवन आपल्याला कुठल्या मार्गावर घेऊन जायचं आहे त्याप्रमाणे आपल्याला त्या गुणांना प्राधान्य दिलं पाहिजे, ते गुण विकसित केले पाहिजेत आपल्यामध्ये. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आपली सुसंगती हुशारीने निवडा. आता इथे बघा तेच सांगितलंय मगाशी, जे ह्याचं सफरचंद आणि फुलाचं उदाहरण देऊन सांगितलं होतं तेच इथे सांगितलेलं आहे. आपली संगती हुशारीने विचारपूर्वक निवडा. चांगल्या म्हणजे चांगली संगती निवडल्याने काय होईल, आपल्या चांगल्या गुणामध्ये अजून भर पडेल. आपण आपल्या मित्रमैत्रिणींकडून चांगले गुण शिकून घेऊ शकतो. हा, आपल्या बघा, आपण किती मोठा प्रवास करून हा मनुष्य जन्म मिळवलेला आहे. अनेक जन्म घेऊन शेवटी आता आपल्याला या मनुष्य जन्माची प्राप्ती झालेली आहे. दुर्लभ मानुष्य जन्म असं म्हटलेलं आहे ना प्रल्हाद महाराजांनी. तर मग आता वाईट संगतीत राहून आपण जर का काय फायदा मिळेल बरं आपल्याला, त्या वाईट सवयी लावून घेऊन काहीच मिळणार नाही. हा, तर चांगले दैवी गुण आपण जे शिकलो, त्यांना वाढवलं, त्यांना जोपासलं तर भक्ती मार्गात आपण पुढे जाऊ, गुरूंची प्राप्ती होईल, आपल्याला ज्ञान घेऊ आणि कृष्णांजवळ जाऊ. आणि ह्या सगळ्याच्या उलट होईल जर का आपण आपल्यातल्या आसुरी गुणांना वाढायला दिलं तर. हा, किती महत्वाचं ज्ञान आहे हे आपण लक्षात ठेवायचंय. माणसाच्या जन्माचं ना खरं सार्थक हे कृष्ण भावनेमध्ये पुढे जाण्याचं आहे. हो ना, ही जिज्ञासा, हे ज्ञान घेण्याचं आपल्याला स्वातंत्र्य फक्त मनुष्य जन्मामध्येच मिळतं. प्राण्याला कुठल्या असतं का जाणून घेण्याची जिज्ञासा, की कसे आहेत कृष्ण किंवा माझं आणि कृष्णाचं काय नातं आहे, हे कुठल्याही प्राण्याला जिज्ञासा नाही. ही जिज्ञासा करण्याचं स्वातंत्र्य फक्त माणसाला आहे. तर ते आपण समजून आपण तसं राहायचं आहे, चांगल्या मुलांच्या संगतीत राहायचं आहे आणि जे दिव्य गुण आपण मगाशी जी लिस्ट पाहिली ना ते आत्मसात करायचे आहेत. आणि जे आसुरी गुण आपण पाहिले, ज्या लोकांमध्ये असे गुण आहेत त्यांच्यापासून आपण विचारपूर्वक दूर ठेवायचंय स्वतःला, त्यांच्यापासून आपण दूर राहायचं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आता बघा, भक्तीमध्ये आपल्याला जोडून घ्यायला किती वेगळ्या वेगळ्या गोष्टी करू शकतो. आपण खूप शिकलोय बघा ह्याच्याबद्दल. कृष्णांकडे जोडून घ्यायला श्रवणम, कीर्तनम, स्मरणम हे 3 छोटे मार्ग जे सहज करण्याजोगे आहेत. जप करणं आहे, आपण कृष्णांच्या कथा श्रवण करू शकतो, सांगू शकतो, भजन करू शकतो. हा, नंतर भगवद्गीता, भागवतम अशी पुस्तके वाचू शकतो, ऐकू शकतो आणि भक्ती मार्गावर पुढे चालत राहू शकतो. हो ना. तर इथे चित्रामध्ये बघा तुम्हाला दाखवलंय, काही मुलं जप करताना दिसत आहेत. दुसरा एक माणूस बघा किती प्रेमाने कृष्णांना प्रसाद, छान ताट सजवून असं अन्न अर्पण करताना दिसतो आहे. हा, तर अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण पत्रम पुष्पम फलम तोयम हा श्लोकही जाणून घेतलेला आहे. यो मे भक्त्या प्रयच्छती, प्रेमपूर्वक आणि भक्तीने जो कृष्णांना अर्पण करतो कृष्ण त्याचा स्वीकार करतात. तसे वेगवेगळे मार्ग आहेत, छोटे छोटे सर्व मार्ग आहेत जे साधे आहेत, सोपे आहेत आचरणाला. हे आपण करून आपल्याला कृष्णांबरोबर जोडून घ्यायचे आणि आपली प्रगती करत राहायची, आपली वाटचाल भक्ती मार्गामध्ये करत राहायचं आहे. घ्या माताजी पुढे.
हा, आता इथेही परत तेच दाखवलेलं आहे बघा, की प्रत्येक माणसामध्ये आसुरी आणि दैवी गुण आहेत. हा, आणि मनात युद्धच चालू आहे असं सांगितलेलं आहे बघा या स्लाइडद्वारे. हा, ते तलवार आणि हे घेऊन लढता आहेत ना. म्हणजे कोणता गुण आपल्यामध्ये प्रबल व्हायला द्यायचं, कुठल्या गुणाला आपल्याला जिंकायला द्यायचं आहे, ह्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. आता ही जी शक्ती आहे ही आपल्यामध्येच आहे. आपण जर का आसुरी गुणांना आपल्यामध्ये जिंकायला दिलं तर आपण वेगळ्या वाटेने जाणार, कृष्णापासून खूप दूर निघून जाणार. पण आपल्यातल्या दैवी गुणांना आपण जिंकायला दिलं तर कृष्णांच्या जवळ जायला हे गुण आपल्याला नक्कीच मदत करणार आहेत. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, तर इथे काय म्हटलेलं आहे, भक्ती जीवन कधी सुरू करायचं. प्रल्हाद महाराजांनी जन्मापूर्वीच भक्ती सुरू केली होती. आपण प्रल्हाद महाराजांची कथा ऐकलेली आहे ना, आईच्या पोटात असतानाच त्यांनी त्यांची आई बघा कयाधू, ती तिथे नारद मुनी तिला त्यांच्या आश्रमामध्ये घेऊन गेले होते. तिथे ती प्रल्हाद महाराजांच्या कानावर सतत आश्रमच असल्यामुळे नारायण नारायण विष्णूंच्या कथा हे सगळं कानावर पडलं होतं. त्यामुळेच ते विष्णूंना सर्वोच्च मानायचे हो ना. तर त्यांनी कधी भक्ती सुरू केली, जन्माच्या आधीपासूनच म्हटलेलं आहे, जन्मापूर्वीच सुरू केली. आणि ध्रुव महाराजांची कथा पण आपण ऐकलेली आहे. 5व्या वर्षामध्ये ते वनामध्ये निघून गेले होते तपश्चर्या करायला. त्यांना त्यांच्या वडिलांपेक्षा जास्त मोठं राज्य पाहिजे होतं आणि अतिशय कठोर खडतर अशी तपश्चर्या करून त्यांनी विष्णूंना प्रसन्न करून घेतलं. आणि मग त्यांना समजलं की त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं ते आता ते म्हणाले होते विष्णूंना की मला आता काही नको, तुमचं दर्शन मला झालं, मला सगळं मिळालं आणि आता काही माझी राज्य प्राप्तीची इच्छा नाहीये. तर ही ध्रुव महाराजांनी वयाच्या 5व्या वर्षी भक्ती जीवन सुरू केलं. तर इथे जो प्रश्न आहे ना, भक्ती जीवन सुरू कधी करायचं, तर ह्याचं उत्तर काय आहे, तर लगेच. आपण आधी सुरू केली नसेल तर लगेच भक्ती सुरू करायची आहे. ही गोष्ट भविष्यावरती आपण टाळायची नाहीये की मी पुढे मोठा होईन, माझं शिक्षण होईल, नोकरी करेन, त्यावेळेला मग मी करेन, असं पुढे नाही ढकलायचं. ही गोष्ट आपल्याला लगेच चालू करायची आहे. आणि आधीच्या स्लाइड मध्ये जसं आपण पाहिलं, श्रवणं कीर्तनम स्मरणम आणि पत्रम पुष्पम फलम तोयम, जप करणं, कृष्ण कथा सांगणं, ऐकणं, भजन करणं, हा, या वेगवेगळ्या मार्गांनी आपण कृष्णांबरोबर जोडायचं आहे आपल्याला आणि भक्ती जीवन सुरू करायचं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, मनुष्याचं इथे बघा जीवन चक्र दाखवलेलं आहे. हा, आणि कसं आहे, किती भरकन आयुष्य जातं ना आपलं, आपल्याला वेळ नाही वाया घालवायचा. लहान मूल बघा पटापट मोठं होतं, काही वर्षात किशोरवयीन होतं, युवा अवस्था होते, त्याच्यानंतर मध्यम वयीन होतो, करता करता वृद्धापकाळाकडे जातो आणि मग शेवटी त्याचा मृत्यू होतो. हा, तर जीवन हे कोणासाठीच थांबत नाही. हे दिवस सगळे पुढे जात राहतात आणि आपण समजून घेतलंय, जसं आज आता आपण भक्ती करतोय, आपली इंद्रिय चांगल्या प्रकारे ज्ञान ग्रहण करू शकतात, डोळ्याने आपल्याला व्यवस्थित दिसू शकतं, कानाने ऐकू येऊ शकतं, मेंदू आपला चांगला काम करतोय, आपल्याला स्मृती पण आहे. हा, तर आपण हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय, हे भविष्यावरती अजिबात टाकायचं नाहीये. हा, मग पुढे म्हणजे लहान वयात आता भक्ती नाही केली तर कसं होणार बघा. तुम्ही हा विचार केला की मी माझं आता सगळं जे काही आहे शिकेन, मी मोठा होईन, नोकरी करेन, मग पुढे मी पैसे कमवेन आणि त्यावेळेला मी भक्ती करेन, असं जर का विचार केला ना तर ते होणार नाही. आपण आजच सुरू करायचं आहे. जसे आपण प्रल्हाद महाराज आणि ध्रुव महाराजांचं उदाहरण घेतलं ना, ते ज्या ज्या जीवनाच्या स्टेजला आपण आहोत त्या त्या स्टेजला जी काही कर्तव्य आहेत. आता तुम्ही विद्यार्थी आहात तर विद्यार्थी म्हणून तुमचं अभ्यास करणं, शाळेत जाणं, ज्ञान प्राप्त करणं, आपल्या घरातल्या मोठ्या ज्येष्ठ व्यक्तींचं ऐकणं, हे सगळं करत, आपली कर्तव्य करत आपल्याला कृष्णांच्या बरोबर जोडून घ्यायचं आहे आणि भक्तीमध्ये वाटचाल सुरू ठेवायची आहे. जे कृष्णांनी आपल्याला भगवद्गीतेमध्ये ज्ञान दिलंय, तुम्ही आता इतके दिवस ऐकताय, ते ज्ञान आपल्याला आपल्या जीवनामध्ये वापरायचं आहे. हा, आणि आपलं जीवन समृद्ध करायचं आहे आणि केंद्र कृष्णांना ठेवायचं आहे आणि मग सगळ्या गोष्टी आपल्या करत राहायच्या. आपण इथे चित्रामध्ये बघितलंय ना, खूप स्लाइड्स मध्ये आपल्याला हे सांगितलं होतं बघा, श्रीला प्रभुपादांच्या चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद बघत होतात हो ना, जप करण्याचा. तर आपल्याला ते नेहमी सांगतात ना, हरे कृष्ण महामंत्राचा जप आपल्याला करायचा आहे, आपल्यालाही असा आनंद मिळू शकेल. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर वेळ आपल्याला वाया नाही घालवायचा आहे.
आपण जर का भक्ती सुरू केली नसेल तर आपण पटकन ताबडतोब सुरू करायची, एक माळ तर रोज करायचीच आहे आपल्याला. आणि आपलं जीवन समृद्ध बनवून घ्यायचंय, पाऊल पाऊल आपण पुढे जायचंय कृष्णांकडे. बघा, आपण एक पाऊल पुढे गेलो ना तर कृष्ण 10 पावलं आपल्या जवळ येणार आहेत, हे लक्षात ठेवायचंय. हा, घ्या माताची पुढची स्लाइड. हा बघा, आता इथे श्रीला प्रभुपादांची जय असं म्हटलेलं आहे. हा, श्रीला प्रभुपाद 5 वर्षांचं असताना त्यांनी रथयात्रा काढली होती. आपण ते पहिल्या अध्यायामध्ये बघितलंय ना, किती लहान वयात त्यांनी भक्ती सुरू केली बघा. आणि शेजारच्या चित्रामध्ये तुम्हाला श्रीला प्रभुपाद दिसतात, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय, तर आपल्याला खात्री पटते ना, तर मग आपण लगेच भक्ती सुरू केली पाहिजे बघा. वय क्षीण म्हणजे शरीर आपलं क्षीण होतं, वय झाल्यानंतर शक्ती कमी होते. आणि त्यामुळे जशी भक्ती आपण आत्ता ह्या वयामध्ये करू शकतो ना, तशी म्हातारपणी नाही होऊ शकणार. त्यामुळे आत्ताच आपल्याला हे प्रयत्न करायचे आहेत. आपली जी काही कर्तव्य आहेत ती करता करता आपण भक्ती बरोबर संलग्न करायची आहेत, कृष्णांबरोबर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. हं? घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आता इथे ना काही गोष्टी दिलेल्या आहेत, काही आपण वाचूया कुठल्या कुठल्या आहेत. धन म्हटलेलं आहे, उच्च शिक्षण, सौंदर्य, तपस्या, युवा अवस्था, चांगला परिवार. हा, तर ह्या काय गोष्टी आहे, आम्हाला अभिमान आहेत असे 6 गुण आहेत. आता ह्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ना, ही सर्व गोष्टी ह्या पुरत्या आहेत. हा, आपल्या आजचा हा जो जन्म आपण जगतो आहे, हे जीवन जे जगतोय त्या पुरत्याच ह्या गोष्टी आपल्या बरोबर टिकणार आहेत. मृत्यूनंतर शरीर सोडलं की यातली एकही गोष्ट आपण घेऊन जाऊ शकणार नाहीये. हा, फक्त आपली भक्ती आपल्या बरोबर जाणार आहे. मग ह्या गोष्टी काही करायच्या नाहीत का? आता कुठलं म्हटलंय, धन आहे, उच्च शिक्षण आहे, मग आपण हे धन कमवायचं नाही का, उच्च शिक्षण घ्यायचं नाही का? तर नाही, असं नाहीये. पण त्याच्यात आसक्ती ठेवायची नाहीये. या दोन आपल्या सर्व ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या भक्ती बरोबर आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. आता काय का सांगितलंय असं, या शाश्वत नाहीये, तात्पुरत्या आहेत. हा, शाश्वत काय आहे तर कृष्ण भक्ती आहे. आपण आधी जाणून घेतलंय की नाही, भौतिक जगामध्ये असलेल्या सर्व गोष्टींना आरंभ पण आहे आणि अंत पण आहे, होय की नाही? आणि म्हणून त्याच्या बरोबर आपली सुख दुःख जोडून आपल्याला घ्यायची नाहीये, आपल्याला अशा गोष्टी बरोबर जोडून घ्यायचंय जी शाश्वत आनंद देणारी आहे, आणि ती कृष्ण भक्ती आहे. तर आपली कर्तव्य आपल्याला पूर्ण करायची आहेत, अगदी निष्ठेने पूर्ण करायची आहेत. आपल्याला शिक्षण घेताना कुठलीही प्रयत्न करताना मागे नाही थांबायचं, अगदी निष्ठेने प्रयत्न करायचे आहेत. हा, धन कमवतानाही असं नाही करायचंय, पण आपल्याला सर्व गोष्टींचं ज्ञान असलं पाहिजे की हे तात्पुरते आहेत, हे या जन्मापुरतच आहे. जी शाश्वत गोष्ट आहे ती आपल्या बरोबर कायम राहणार आहे, आणि ते कृष्ण आहेत, कृष्णांची भक्ती आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, हरे इथे कृष्ण. हरे कृष्ण माताजी वाचा. शिशुपालच्या मातेने कृष्णाला आपल्या मुलाला 100 वेळा क्षमा करण्यास सांगितले. जेव्हा शिशुपालने 101 वेळा शिवीगाळ गैरवर्तन केले, तेव्हा कृष्णाने सुदर्शन चक्र वापरून शिशुपालाचा वध केला. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बा, शिशुपाल जो होता ना, तो कृष्णांचा आत्ते भाऊ होता. हा, आणि शिशुपाल जेव्हा जन्मला तो त्याला 3 डोळे आणि 4 हात असा होता. आता असं मूल पाहिल्यावर त्याची आई खूप घाबरली होती. त्याचे आई वडील त्याला म्हणजे देऊनच टाकण्याचा प्रयत्न करत होते, त्यांच्या मनात विचार आला होता. पण त्यावेळेला आकाशवाणी काय झाली होती की आता ही वेळ नाहीये असं करण्याची, आणि पुढे भविष्यामध्ये कोणीतरी असं येईल त्याच्या समोर, जो आल्यानंतर त्याचं शरीर अगदी व्यवस्थित होईल, त्याचे जे काही हे अवयव आहेत, 3 डोळे आणि 4 हात, ते निघून जातील. पण असं पण सांगितलं गेलं त्या आकाशवाणीमध्ये की ह्याच व्यक्तीकडून पुढे त्याचा मृत्यू पण लिहिलेला आहे. आता इथे काय होतं, आपल्या आत्याला बाळ झाल्याचं ऐकून कृष्ण आपल्या वडिलांबरोबर या शिशुपालला बघायला जातात. आता ज्या वेळेला कृष्ण या शिशुपालाच्या समोर येतात ना, त्यावेळेला या शिशुपालाचं शरीर एकदम व्यवस्थित होतं. त्याचं ते 3 डोळे 4 हात वगैरे सगळं निघून जातं. ते बघून आत्याला हे समजतं, कारण आकाशवाणी जी झालेली असते ना, पण त्याची आत्या कृष्णांना सांगते की तू त्याला मारू नकोस म्हणून. मग कृष्ण म्हणतात की ठीक आहे, याचे 100 अपराध मी माफ करेन. आता पुढे कसं होतं, रुक्मिणीचं लग्न या शिशुपाला बरोबर ठरवायचं असतं.
पण रुक्मिणीला मात्र कृष्णांबरोबर लग्न करायचं होतं आणि तसंच होतं. मग शिशुपालाला खूप राग असतो या कृष्णांचा, त्यामुळे तो सतत कृष्णांना अपशब्द बोलत असतो. तो जेव्हा 100 वेळा तो करतो आणि 101व्या वेळी कृष्ण त्याचा वध करतात सुदर्शन चक्राने. हा, अशी ही गोष्ट आहे शिशुपालांची. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, वाचणार माताजी. हरे कृष्ण. हे हरे कृष्ण. पार्था, हा, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृती जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी श्लोक वाचते. दंभो दर्पो अभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थं संपदां सुरीं. ठीक आहे, आपण समजून घेऊया काय आहे हे. या श्लोकाद्वारे आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. इथे ना आसुरी प्रवृत्तीचे माणसं जी असतात की नाही, त्यांच्याबद्दल आपल्याला सांगितलेले लोकांचे गुणधर्म असतात ना आसुरी प्रवृत्तीतल्या. मगाशी आपण समजून घेतले कुठले. दंभ आहे म्हणजे अहंकार, दर्प म्हणजे काय तर उर्मटपणा. हा, आणि जे असे आसुरी प्रवृत्तीत जन्मलेले लोक असतात, ज्यांचे असे गुण असतात, त्यांना आपल्या संपत्तीचा, यशाचा खूप अभिमान असतो. त्यांनी आपल्या सर्व लोकांनी आपल्याला मान सन्मान द्यावा, आपली पूजा करावी, अशी नेहमी त्यांची अपेक्षा पण असते. खरं तर हे मान सन्मान देण्याच्या योग्य नसतात, पण त्यांची अपेक्षा मात्र ही अशीच असते. ते आपल्याला असे सगळ्यांच्या पेक्षा वरती समजत असतात. त्यांच्यामध्ये क्रोध पण असतो. अगदी छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टीवरून ते क्रोधित होत असतात आणि कठोरपणा असतो त्यांच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये. आपल्या वागण्याचा, बोलण्याचा दुसऱ्यावर काय परिणाम होईल याचा अजिबात ते विचार करत नाहीत. तर आपण, आणि देखावा मात्र त्यांचा खूप असतो. हा, आपण खूप धार्मिक आहोत, आध्यात्मिक आहोत, असे सगळा असा तो देखावा एक प्रकारचा ते करत असतात. ते हे गुण सगळे जे आहेत ना, हे कशा ह्याचे म्हटलेले आहे की कृष्णांपासून दूर नेणारे हे गुण आहेत, अशुभ असे हे गुण आहेत. आणि असे गुण धारण केलेले लोक भक्तीमध्ये कुठेही पुढे जाऊ शकत नाही. उलट ते कृष्णांपासून दूर दूर वाटचाल करतात. आपल्याला ह्याच्या विरुद्ध गुणांमध्ये म्हणजे दैवी गुणांमध्ये कृष्णांनी सांगितलंय तिथे तुम्ही जा, ते मार्ग, ते गुण जोपासा आणि त्यांना विकसित करा. ह्या वाट्याला आपल्याला जायचं नाही, आसुरी गुणांच्या वाट्याला. हा, आणि सदैव कृष्णांबरोबर जोडून घेतल्याने आपल्यामध्ये हे गुण येणार पण नाही. आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, आपल्याला भक्तीमध्ये जोडून घ्यायचंय, कृष्णांच्या बरोबर आपल्याला जोडून घ्यायचंय. हा, आणि मग कृष्ण आपल्याला या आसुरी गुणांपासून आपलं रक्षण करणार आहेत. कारण काय आहे, आपल्यामध्येच हे दोन्ही गुण आहेत. दैवी गुण पण आणि आसुरी गुण पण आपल्यामध्येच आहेत. तर जर का आपण लक्ष ठेवलं नाही, कृष्णांबरोबर जोडून घेतलं नाही, तर हे आसुरी गुण आपल्यावरती प्रबळ होतील आणि कृष्णांपासून आपण दूर जाऊ मग. पुढची द्या स्लाइड माताजी. हा, वाचा हरे माताजी. कृष्ण. हरे कृष्ण. गर्व, अहंकार, क्रोध, कठोरपणा आणि अज्ञानामुळे महाराज दक्ष प्रजापती यांनी भगवान शिव यांना यज्ञात आमंत्रित केले नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघूया आता ही एक गोष्ट आहे. काय म्हटलेलं आहे की दक्ष प्रजापती होते ना, ते एकदा यज्ञाचं आयोजन करतात आणि म्हणजे अज्ञानामुळे किंवा कठोरपणामुळे वागणूक केल्याने, वर्तणूक केल्याने कसं होतं ह्याचं हे उदाहरण म्हणून ही गोष्ट आपल्याला सांगितली. आता ही दक्ष प्रजापती असतात ना, त्यांची मुलगी असते सती. तिचा विवाह झालेला असतो शिवजींबरोबर म्हणजे शंकरांच्या बरोबर. शंकर कसे आहेत, ज्ञान आणि वैराग्य देणारे आहेत आणि दक्ष प्रजापतींना ते आवडत नसतात. आता एका सभेमध्ये प्रजापती आल्यानंतर सर्वजण उठून उभे राहतात, पण शंकर उभे राहत नाहीत. आणि त्यामुळे हे अहंकारी, क्रोधी असे जे प्रजापती असतात ना, दक्ष प्रजापती, त्यांना खूप वाईट वाटतं, त्यांना अपमान झाल्यासारखं वाटतं आणि ते मनात ठेवतात. मग प्रजापती एकदा एक यज्ञ करायचा ठरवतात, ज्याच्यामध्ये विष्णू आणि शंकर यांना सोडून सर्वांना ते आमंत्रित करतात आणि सगळ्यांना काय सांगतात की तुम्ही येत असताना हा कैलासावरून या. आता कैलासावरती सती आणि शंकर राहत असतात ना, त्यामुळे सतीच्या लक्षात येतं की बघते वरून देवदेवता सगळे तयार होऊन विमानाने तिकडे त्या दिशेने जात आहेत कुठेतरी. तिला कळत नाही एवढी आज का बरं सगळे लोक कुठे निघाले, सर्व देवदेवता कुठे निघाले तेवढं तयार नटून वगैरे. तर म्हणून ती विचारते एका कोणाला तरी थांबून की कुठे निघालाय. तर तिला असं कळतं की तिचे वडील दक्ष प्रजापती यांनी एक यज्ञ करायचा ठरवलेला आहे आणि तिला आमंत्रण नाहीये. आता आपल्या वडिलांकडेच यज्ञ आहे हे ऐकून सतीला तिथे जाण्याची खूप इच्छा होते.
पण शंकर तिला काय सांगतात की तुला आमंत्रण नाहीये ना तर तू जाऊ नकोस. पण ती काय म्हणते की वडिलांकडे आणि गुरुंकडे जायला कसली आलंय, आमंत्रणाची काही गरज नसते असं म्हणते. त्यावर शंकर सांगतात की जे तुला त्यांनी आमंत्रण देणं मुद्दामून टाळलं आहे हे तू लक्षात घे. पण ती काय ऐकत नाही ना, आणि ती जाते यज्ञाला. आता ती बघते तिथे पोचल्यावरती खूप मोठा यज्ञ मांडलेला असतो, सगळ्यांना बोलवलेलं असतं, पण तिला आमंत्रण नसतं हे तिला समजून येतं. ती आपल्या आईला पण याबद्दल विचारते, तेव्हा तिची आई त्या सभेत काय झालं होतं आणि शंकर उठून उभे राहिले नाही तेव्हा प्रजापती खूप कठोर शब्द त्यांना बोलले हे सगळं सांगते. आणि मात्र ह्या सगळ्या घटनेबद्दल शंकर कधीही सतीला काही बोललेले नसतात. आता त्यामुळे तिला ते समजतं आणि ती उठून एकदम यज्ञ कुंडाकडे जाते आणि म्हणते की माझ्या वडिलांनी माझे पती यांचा कठोर शब्द बोलून खूप अपमान केलेला आहे आणि तुम्ही सर्वांनी तो अपमान ऐकलात आणि तुम्ही माझ्या वडिलांना काही थांबवलं नाही तसं करण्यापासून. तर त्यामुळे मी माझे प्राण त्यागते असं म्हणून ती पटकन अशी अग्नीमध्ये त्या उडी मारते. आता ते झाल्यावर सगळीकडे गोंधळ पसरतो आणि ही नारद मुनी शिवलोकात जाऊन शंकरांना ही बातमी देतात तिथे सतीने अग्नीमध्ये उडी मारली म्हणून. आता ते ऐकून शंकर तर एकदम संतापतात आणि शंकर, त्यांचे रुद्र आणि तिथे शंकरांचे गण असे सगळे त्या दक्ष प्रजापतींच्या यज्ञाच्या ठिकाणी तयार येतात, म्हणजे प्रगट होतात सगळे आणि यज्ञ थांबवतात. ते पूर्ण यज्ञाची नासधूस करून टाकतात आणि चिडून दक्ष प्रजापतींचं डोकं पण धड्यापासून वेगळं करतात. आता इथे कसं होतं बघा, इतर देवता माफी मागतात शंकरांची हा, आणि मग दक्ष प्रजापतीला बकऱ्याचं डोकं लावलं जातं, परत जिवंत केलं जातं आणि दक्ष प्रजापतींनाही आपली चूक उमजते म्हणतात आणि मग ते शंकराची माफी मागतात आणि तपश्चर्या करायला मग वनात निघून जातात. आता जेव्हा सती अग्नीमध्ये प्रवेश करते त्यावेळेला ती मागणं मानते की पुढच्या जन्मी पण मी शंकरांचीच पत्नी म्हणून यावे किंवा शंकरच माझे पती म्हणून मला मिळवत अशी ती इच्छा करते. त्याप्रमाणे मग पुढच्या जन्मी हिमालयाची पोटी ती पार्वती म्हणून जन्म घेते अशी ती गोष्ट आहे. तर आपल्याला काय शिकायचं आहे ह्या गोष्टीद्वारे, की अज्ञान आणि क्रोधामुळे, कठोर वागण्यामुळे बघा एवढा यज्ञाचा देखावा त्यांनी शंकराचा अपमान करण्यासाठी दक्ष प्रजापतीने केला होता, परंतु तो नष्ट झाला सगळा त्यांचा पूर्ण यज्ञाच्या ठिकाणी पूर्ण विनाश करून विनाश झाला, कारण त्यांचा हेतू बरोबर नव्हता. तर हे असे आसुरी गुण आपल्याला बाळगायचे नाहीये ज्याने आपल्याला काहीही मिळत नाही. उलट आपल्याला ते वाईट ह्याच्याकडे घेऊन जातात, वाईट दिशेने. पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, हरे कृष्ण. प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनाः न विदुः आसुराः न शौचम न अपि च आचराः न सत्यम तेषु विद्यते. हरे कृष्ण माताजी वाचा. हरे कृष्ण. असुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. शुचिभूर्तपणा किंवा सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. जे पुष्कळ मूर्ख आहेत, माणसापेक्षा निकृष्ट आहेत, ज्यांचे ज्ञान मायेने घेतले आहे आणि भूतांचे नास्तिक स्वरूप आहे, अशा दुष्ट लोक माझा आश्रय घेत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा आपण ना आधीच्या अध्यायामध्ये आपण बघितलं होतं की 4 प्रकारचे पुण्यात्मा असतात जे कृष्णांचा आश्रय घेतात. कुठले म्हटलं होतं आपण? आर्त म्हटलं होतं, अर्थार्थी म्हटलं होतं, जिज्ञासू आणि ज्ञानी. हे प्रकारचे जे पुण्यात्मे असतात ते कृष्णांची आठवण करतात, काही का कारणाने होईना, पण ते कृष्णांकडे जातात हा काहीतरी मागणी घेऊन. आणि त्याचबरोबर आपण 4 प्रकारचे असे दुर्भागी लोक म्हटलं होतं की जे कृष्णांना कधीही शरण जात नाही. कुठले होते ते? मूर्ख, नराधम, ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलेले आहे आणि आसुरी प्रवृत्तीचे, हे असे लोक कधीही कृष्णांकडे त्यांचा आश्रय घ्यायला जात नाही. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे काय करू नये ह्यांचं पण त्यांना जाण नसते. शुचिरभूतपणा म्हणजे पवित्रता किंवा सदाचार, सत्य, हे त्यांच्यामध्ये आढळतच नाही. हे गुण म्हणजे जे चांगुलपणा असतो ना तोच त्यांच्यामध्ये नसतो. म्हणजे शास्त्रातील नियमांचं पालन करण्यामध्ये त्यांना अजिबात काही रस नसतो. हा, ओढाच नसतो त्यांचा. नियमांचं ज्ञान पण नसतं ना, ज्ञान करून घेण्याकडे त्यांचा कल असतो. आणि आपल्याला जी शास्त्रामध्ये जी सांगितलेली कर्म आहे, जी चांगली कर्म म्हटलात ती कर्म करण्याची त्यांची इच्छा नसते. ते सदैव विकर्म करण्यामध्ये,
म्हणजे शास्त्रांमध्ये जी कर्म निषिद्ध केलेली आहेत ते कर्म करण्यामध्ये ते गुंतलेले असतात आणि ते कृष्णांकडे कधीही आश्रय घेत नाही. ते सदैव म्हणजे आपल्या कामामुळे म्हणा, त्यांच्या त्या गुणांमुळे म्हणा, सदैव कृष्णांपासून दूरच चाललेले असतात. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा वाचते हा. हरे कृष्ण. त्रिविधम नरकस्येदं द्वारं नाशनम् आत्मनः कामः क्रोध तथा लोभ अस्तम कामः क्रोधः तथा लोभः तस्मात् एतत्त्रयं त्यजेत. वाचा माताजी. हरे कृष्ण. काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा किती महत्वाचा श्लोक आहे हा आणि आपण समजून घेऊया. चित्रामध्ये बघा तुम्हाला 3 रस्ते दिसत आहेत जे नरकात घेऊन जातात. हा इथे कृष्ण काय सांगतायत या श्लोकाद्वारे आपल्याला, की हे जे आसुरी लोक असतात ना ते ह्या मार्गावर जातात कारण ते आपली कामना किंवा इच्छा पूर्ण करण्याचा, तृप्त करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांच्या इच्छा पण अमर्यादित असतात आणि त्या पूर्ण करण्याच्या मागेच ते धावत असतात. आणि जेव्हा त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा त्यांना क्रोध निर्माण होतो आणि सदैव मला हे पाहिजे, हे अशाच प्रकारे झालं पाहिजे असा त्यांना खूप लोभ असतो. आणि तो लोभ असल्यामुळे त्या कुठल्याही गोष्टीत त्यांना आहेत मिळालेल्या गोष्टीत त्यांना समाधान पण राहत नाही. एका पाठोपाठ एक त्यांना अशा अमर्यादित इच्छा तयार होत असतात. आणि आगीमध्ये तेल घातल्यासारखं हे आहे बघा. म्हणजे इच्छा संपत नाही तरी दुसरी इच्छा तयार होते. हा इच्छा भोगून कधीच संपत नाही. ते आपण मागेच बघितलेलं इंद्रिय, आपण ते शरीराचा रथ जेव्हा शिकलो त्याला आपण हे जाणून घेतलंय की इंद्रिय त्यांच्या विषयांकडे बेफाम उधळलेली असतात. मनाने आपण त्यांना जर का लगाम घातला नाही आणि बुद्धीने मनावर नियंत्रण ठेवलं नाही तर शरीराचा रथ हा कुठल्या कुठे नेऊन पोचवू शकतात इंद्रिय. हो ना. तर काम, क्रोध आणि लोभ ही माणसाला नरकात पोचवतात असं इथे म्हटलेलं आहे बघा. आणि आत्म्याला त्यामुळे खूप कष्ट होतो. आपण त्या रथामधला भांबावलेला आत्मा बघितला होता ना. रथाचा प्रवासी आत्मा होता. जेव्हा ते घोडे अनियंत्रित होते तेव्हा तो आत्मा खूप भांबावला होता की कुठे नेऊन सोडतायत हे मला. पण ज्या वेळेला ही इंद्रिय नियंत्रणाखाली असतात, बुद्धीने आणि मनाने लगाम घेतलेला असतो त्यांच्यावर, तर बुद्धिमान व्यक्ती काय करते, अशा प्रकारे आपल्या शरीराचा रथ चालवते जो कृष्णांकडे जाऊन पोचू शकतो. ही 5 इंद्रिय पूर्ण ताकदीने एका दिशेने चालतात. म्हणजे कुठे, कृष्णांच्या दिशेने, कृष्णधामाच्या दिशेने. आणि आत्म्याचं रक्षण होतं अशा प्रकारे आणि तो आत्मा आनंदी होतो कारण त्याची ओढ ही कृष्णांजवळ आहे. शरीराच्या द्वारेच आत्म्याला आपण कृष्णांकडे पोचवू शकतो आहे. तर आपण लक्षात ठेवायचंय दैवी गुण जोपासायचे आहे ज्याद्वारे आपल्या शरीराचा रथ कृष्णधामापर्यंत पोचू शकतो. आणि जर का आसुरी गुण आपण बाळगले तर काम, क्रोध, लोभ यांची कुठे जाते पुढे दिशा, तर ही नरकाच्या दिशेने जाते. हे आपल्याला या श्लोकाने कृष्णांनी समजावून सांगितलेलं आहे. पुढची स्लाइड घ्या माताजी. हा इथे ना द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा प्रसंग दाखवलेला आहे बघा. इथे या सर्वांच्या मनामध्ये, सभेत उपस्थित असलेल्या सर्वांच्या मनामध्ये तिच्या मनात वाईट वासना होत्या आणि ती कामना पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे कृत्य केलं होतं. आणि पुढे आपल्याला माहिती आहे ना त्यांचं कसं पतन झालं ते महाभारताच्या युद्धामध्ये. तर कसं आहे, ह्या काम, लोभ आणि क्रोध या गोष्टी पतनाला कारणीभूत होतात. द्या माताजी पुढची स्लाइड. हा आता इथे बघा पांडवांच्या बद्दलचा राग. आता हा जो धृतराष्ट्र होता तो आपल्या पुत्रांना, कौरवांना नेहमी पांडवांबद्दल द्वेषच मनात घालत होता. आणि त्यामुळे हा दुर्योधन काय करत असे, नेहमी पांडवांचा राग करत असे. हो ना. पांडवांनी किती हाल अपेष्टा भोगल्या, त्यांना अज्ञातवासात पाठवलं, विषप्रयोग पण केला. हो ना. तर अशा अनेक गोष्टी कारणीभूत झाल्या कारण दुर्योधनाच्या मनामध्ये खूप द्वेष होता पांडवांच्या बद्दल. पुढची स्लाइड घ्या माताजी. आता इथे हस्तिनापुराचं साम्राज्य आहे बघा. इथे काय दाखवलेलं आहे, लोभ. धृतराष्ट्राला हस्तिनापुराच्या साम्राज्याचा लोभ होता आणि युद्ध न होण्याचे कितीतरी प्रयत्न झाले होते. म्हणजे कृष्णांनी पण प्रयत्न केला होता पण तरी तो थांबला का, धृतराष्ट्र नाही, तो राजा होता, त्याने आपले पुत्र कौरवांना समजवलं का, आज्ञा देऊन थांबवू शकला असता.
पण त्याला युद्ध जिंकण्याची कामना होती, हस्तिनापूरचं साम्राज्य हवं होतं. आणि इथे संजयाला बघा दिव्य दृष्टी दिली गेली आणि त्याच्या डोळ्याने धृतराष्ट्राला संपूर्ण विनाश होताना दिसला. हा, तर काम, क्रोध आणि लोभ हे असे कारणीभूत झाले बघा विनाशाला कौरवांच्या. हा, तर ते तिन्ही आपल्याला कसे सांगितले, आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचे गुण आहेत, ज्याचं पुढे वाटचाल नरकाच्या दिशेने होते. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आता इथे मानवाचे 4 दोष म्हटलेले आहेत. प्रत्येक माणसामध्ये हे 4 दोष असतात, हे आपण लक्षात ठेवायचे. सगळ्यांमध्ये असतात हे. चुका करणे, भ्रमित असणे म्हणजे धोका खाणे, किंवा अपूर्ण इंद्रिय असतात, आणि धोका देण्याची वृत्ती किंवा फसवण्याची वृत्ती, ही 4ही दोष म्हटलेले आहेत जे प्रत्येक मानवामध्ये असतात. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, इथे बघा प्रत्येक युगामध्ये दैवी गुण आणि आसुरी गुणांचे हे दाखवलेले आहेत, उदाहरणं दाखवलेली आहेत. आणि ते कुठे होते याबद्दल माहिती दिलेली आहे. तर सत्ययुगामध्ये दैवी गुणांचे वराहदेव होते आणि आसुरी गुणांचा हिरण्याक्ष होता. यांच्यामध्ये खूप मोठं युद्ध झालं होतं, पण ते भिन्न ग्रहांवरती होते. हा, एक पृथ्वीवर होता आणि एक दुसऱ्या ग्रहावरती होता. मला नक्की आता माहिती नाही ते. त्रेता युगामध्ये बघा दैवी गुणांचे प्रभू श्रीराम होते आणि दानव गुणांमधला रावण होता. ते भिन्न देशांमध्ये होते. हो ना, त्यांच्यातही खूप मोठं युद्ध झालं होतं. त्याच्यानंतर द्वापार युग आलं, त्याच्यामध्ये दैवी गुणांचे पांडव होते आणि आसुरी गुणांचे कौरव होते. मग ते समान कुटुंबात होते बघा, जसं जवळ जवळ येत आहेत ना, भिन्न ग्रह मग भिन्न देश आणि समान कुटुंब. आणि आता कलियुग चालू आहे. कलियुगामध्ये आपल्यामध्येच आहे दैवी गुण आणि आसुरी गुण, हे एकाच व्यक्तीमध्ये आहेत. म्हणजे बघा किती जवळ जवळ आलेलं आहे. पण आपल्याला स्वातंत्र्य पण दिलेलं आहे की आपण कुठल्या गुणाला इथे जोपासायचं आहे, कुठल्या गुणाला वाढायचा आपण हे द्यायचं आहे, चान्स द्यायचा आहे, हे आपल्या हातामध्ये आहे. घ्या पुढची स्लाइड माताजी. हा, इथे दाखवलंय बघा, सत्ययुगामध्ये वराहदेव आणि हिरण्याक्ष वेगवेगळ्या ग्रहांवरती होते, त्यांच्यात युद्ध झालं आणि वराहदेव जिंकले होते. त्यांनी हिरण्याक्षचा नाश केलेला होता. पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, त्रेतायुगामध्ये बघा प्रभू रामचंद्र आणि रावण यांच्यामध्ये खूप मोठं युद्ध झालं आणि शेवटी रावणाचा विनाश झालेला आहे प्रभू रामचंद्रांकडून. घ्या पुढची स्लाइड माताजी. इथे पण बघा महाभारताचं युद्ध कौरव आणि पांडव यांच्यामध्ये झालं, द्वापार युगामध्ये झालं, एकाच कुटुंबातले होते आणि शेवटी कौरवांचा विनाश झाला. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता इथेही तेच सांगितलंय बघा, कलियुगामध्ये एकाच व्यक्तीमध्ये दैवी आणि आसुरी गुण आहेत. बरोबर, म्हणजे आता हे युद्ध प्रत्येकाच्या आपल्या मनामध्ये चालू आहे. हा, ना भिन्न ग्रहांवरती, ना भिन्न देशांमध्ये, ना भिन्न कुटुंबामध्ये, हे आपल्याच मनात, एकाच व्यक्तीच्या मनात हे चालू आहे. आणि स्वातंत्र्य पण आहे, ताकद पण आपल्यालाच दिली आहे की आपण कुठला चॉईस करायचा आहे. हा, आपण कृष्णांनी आपल्याला जे ज्ञान दिलंय ते आपल्याला घ्यायचं आहे. कृष्णांबरोबर आपण संलग्न झालो ना की आपल्याला काळजी करायची गरजच नाही. आसुरी प्रवृत्ती आपल्यावरती अजिबात हे करणार नाही, आपला ताबा मिळवणार नाही. पण आपण जर का कृष्णांपासून दूर गेलो तर मात्र आसुरी प्रवृत्ती आपल्याला ताबा मिळवतील आणि आपल्याला कृष्णांपासून खूप दूर नेतील. मग जिथे आपलं पतन निश्चित आहे, मग आपला जन्म प्राण्यांच्या शरीरात पण होऊ शकतो. आपण काय समजलोय, आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय आणि ह्या जन्मामध्येच आपल्याला हा चॉईस करण्याचा, ही जिज्ञासा जोपासण्याचा, ज्ञान घेण्याचा की आपलं आणि कृष्णांचं काय नातं आहे आणि कृष्णधामामध्ये भक्तीद्वारे प्रगती करण्याचा चान्स मिळालेला आहे. तर तो आपण सोडायचा नाहीये. हा, कृष्णांबरोबर आपल्याला जोडून घ्यायचंय छोट्या छोट्या गोष्टींनी आणि वाटचाल आपली भक्ती मार्गामध्ये ठेवायची. अजिबात आसुरी गुणांना आपल्यामध्ये स्थानच द्यायचं नाहीये. कृष्णांबरोबर जोडून घेतलं, त्यांना शरण गेलो की आपल्याला नाही काळजी करायची. मग घ्या पुढची स्लाइड माताजी. हा, इथे काय म्हटलेलं आहे की मुखवटे काढून टाका, आपल्याला देखावा करायचा नाही. आसुरी प्रवृत्तीचे लोक कसा धार्मिकतेचा, आध्यात्मिकतेचा देखावा करतात ना की आम्ही चांगला मनुष्य आहे वगैरे, असं नाही. आपण चांगले गुणच आपल्यामध्ये बाळगायचे आहेत तर आपण आपोआप चांगलेच होणार. दैवी गुण बाळगण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. तो अज्ञानाचा मुखवटा आपण बाजूला काढून टाकायचा आहे. आणि जी आपण लिस्ट वाचली ना पहिल्या श्लोकामध्ये, बरेच गुण होते बघा ते,
तर ते सगळे गुण आपल्यामध्ये बाळगायचे आहेत आणि कृष्णांबरोबर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. हा, श्रवणम कीर्तनम स्मरणम करायचं आहे, जप करत राहायचं आहे आणि कृष्णांबरोबर संलग्न व्हायचंय भक्तीमध्ये. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आता इथे बघा एक कलियुग मधला अज्ञानी मनुष्य दाखवला आहे जो गुगलला नमस्कार करतोय. आता गुगल मार्गदर्शन करतं सगळ्या गोष्टीमध्ये म्हणून तो गुगललाच भगवान किंवा परमेश्वर असं मानून बसलेला अज्ञानामुळे करतोय अर्थात ते. आता आपल्याला नतमस्तक कोणाच्या समोर व्हायचं असतं? खरं तर गुरूंच्या चरणी व्हायला पाहिजे, कृष्णांच्या चरणी व्हायला पाहिजे. पण याला हे अज्ञान असल्यामुळे राक्षसांचा कलियुगातील देव किंवा शास्त्रांवर विश्वास नाही असं इथे म्हटलेलं आहे. घ्या पुढची स्लाइड माताजी. हा, ही खूप छान स्लाइड आहे. मलाही खूप आवडते. याच्यामध्ये एक चांगलं असं आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. इथे मध्ये काय दिलेलं आहे बघा, गुड इन गुड आउट. ते मधल्या सर्कल मध्ये दिलेलं आहे आणि त्याच्या आजूबाजूला म्हणजे चांगलं आपण जेव्हा घेतो तेव्हाच चांगल्या गोष्टी आपण बाहेर देऊ शकतो. आता काय दिलेलं आहे इथे, चांगल्या गोष्टी आपण आतमध्ये घेतल्या तर त्याद्वारे मनातील विचार पण आपले चांगले असणार, आपले शब्द पण चांगलेच उमटणार, आपली कार्य किंवा कृती पण चांगल्या असणार, आपल्या सवयी पण चांगल्या असणार आणि त्याद्वारे आपण चांगल्या चरित्रवान असा माणूस बनणार आहोत. म्हणजे जेव्हा आपण चांगल्या गोष्टी आपल्याला घेतो, म्हणजे जे काही आतमध्ये घेतो, डोळ्यांनी चांगलं बघणं, कानाने चांगलं ऐकणं, तोंडाद्वारे चांगलं खाणं, जे काही आतमध्ये चांगलं घेतो त्याद्वारेच आपण बाहेर देत असताना त्या गोष्टी चांगल्याच करणार आहे. जर का आपण वाईट गोष्टी आतमध्ये घेतल्या, डोळ्यांनी योग्य बघितलं नाही, कानाने चांगलं ऐकलं नाही, तोंडावाटे चांगलं खाल्लं नाही, तर बाहेर देत असताना आपणही तशाच गोष्टी बोलणार किंवा करणार. आपले मनातले विचार तसे चांगले राहणार नाही, त्याचप्रमाणे आपले शब्द पण व्यवस्थित राहणार नाहीत, आपण अपशब्द बोलू, आपल्या कृतीही अशा असतील की ज्या दुसऱ्यांना त्रास देतील, कठोर शब्द बोलतील, सवयी आपल्या काही चांगल्या असणार नाही दुसऱ्यांना मदत करण्याच्या, सत्कार्य करण्याच्या, आणि चरित्र तर असणारच नाही. हो ना, म्हणजे गुड इन आणि गुड आउट. चांगल्या गोष्टी आपण आत घेतल्या तर आपण चांगल्या गोष्टी देणार, पण गार्बेज इन असेल, वाईट गोष्टी आपण आत घेतल्या तर वाईटच गोष्टी आपण बाहेर देणार. गार्बेज इन गार्बेज आउट हे समजून घ्यायचंय. स्लाइडद्वारे खूप छान स्लाइड आहे ही, आपल्याला हे समजावून सांगितलेलं आहे. आपण कृष्णकडे इंद्रिय जर का वळवली ना, तर आपण हे सगळं गुड इन गुड आउट करू शकतो बघा. डोळ्यांनी कृष्णांचं रूप बघू शकतो, कानांनी कृष्णांचं भजन ऐकू शकतो, कृष्ण कथा ऐकू शकतो, कृष्णांना अर्पण केलेलं भोजन अन्न आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी, मनातले विचार, शब्द, कार्य, आपल्या सवयी आणि चरित्र हे चांगलंच बनणार आहे. हा, तर हे अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आता बघा इथे चित्रामध्ये काही मुली तुम्हाला जप करताना दिसत आहेत. काय सांगितलंय इथे, आपल्या सर्वांच्या आतमध्ये भूते आहेत. आता भूते म्हणजे ते मगाशी तुम्हाला 4 मनुष्यांचे दोष सांगितले ना, सर्व मानवांमध्ये ते असतात. चुका करणे, धोका खाणे, अपूर्ण इंद्रिय आणि धोका देणे किंवा फसवण्याची वृत्ती. तर हेच गुण पुढे मग बघा हे आसुरी प्रवृत्तीला कारणीभूत ठरतात. तर आपल्याला काय करायचं आहे, हे वाईट गुण आपल्यामध्ये जर का काढायचे असतील, त्यांना पुढे आपल्यामध्ये वाढू द्यायचं नसेल, तर आपल्याला कृष्णांबरोबर जोडून घेतलं पाहिजे. तर जप करतायत बघा या मुली, तर तुम्हाला माहिती आहे की आपल्यातले आसुरी गुण संपवायचे असतील तर आपल्याला हरे कृष्ण महामंत्रांचा जप केलेला पाहिजे. आपण कृष्णांबरोबर जोडून घेतलं तर आपल्याला काहीच काळजी करायची गरज नाही. आपल्याला कलियुगासाठी हा जप यज्ञ सांगितलेला आहे. आपण आधी पण समजून घेतलंय जप करण्याचं महत्व. हा, तर आपण नक्की जप करायचा आहे. आपण एकटा करू शकतो, कुटुंबासमोर बरोबर आपण संकीर्तन करू शकतो, मित्रांच्या बरोबर संकीर्तन करू शकतो. तर आपण अशा प्रकारे भक्तीमध्ये वेगवेगळ्या मार्गाने कृष्णांच्या बरोबर संलग्न होऊ शकतो आणि आसुरी प्रवृत्तीला, आसुरी गुणांना आपल्यामध्ये येण्यापासून त्यांना येऊच द्यायचं नाही, शिरकावच करू द्यायचा नाही अशा गुणांना आपल्यामध्ये वाढण्याचा. हा, गुण आपल्यामध्येच आहेत पण त्यांना वाढायला आपण द्यायचं नाहीये. घ्या माताजी पुढे. हा, इथे कालियाची कहाणी आहे बघा. कृष्ण आणि कालिया दमनची कहाणी कहाणी म्हणतात त्याला. बघूया आपण. आता कालिया नावाचा आहे ना, नाग होता एक, तो यमुनेमध्ये राहत असे बर का. आणि तो खूप विषारी होता, तर त्यामुळे यमुनेच्या पाण्यात तो विष सोडत असे. आता उन्हाळ्याच्या दिवसात गाई, वासरं, हे गोकुळातली किंवा हे कृष्णांचे गोप सवंगडी
सर्व हे यमुनेचं पाणी पित असत आणि त्यामुळे ते विष असलेलं जे पाणी त्यांना विषबाधा होत असे पाणी ते पिल्याने. आता कृष्णाचे सवंगडी एकदा असेच जाऊन पाणी पितात, गाई वासरं पण पाणी पितात आणि ते असं बेशुद्ध होऊन पडतात. ते कृष्ण बघतात, आता त्यांना समजतं काय झालेले. आता त्यावेळेला कृष्ण उडी मारतात आता यमुनेमध्ये. यमुना नदी खूप खोल असते बघा आणि या नदीच्या अगदी तळाशी, खोल तळाशी हा कालिया राहत असतो. आता कृष्ण नदीत उडी मारल्याचं बघून कालिया कृष्णांना पकडतो. खूप मोठा असा तो नाग असतो आणि असं वेटोळं बनवून कृष्णांना तो जखडून टाकतो त्या वेटोळ्यामध्ये आणि खूप वेळ तो सोडत नाही. अगदी घट्ट असा दाबून ठेवलेलं असतं त्याने वेटोळं कृष्णांच्या भोवती. आता कृष्णांनी इथे यमुनेमध्ये उडी मारल्याची बातमी सर्व वृंदावन वासियांना पोचते. सगळेजण यमुनेच्या किनारीच येतात, सगळे धावतच येतात आणि असं वेटोळ्यामध्ये कृष्णांना पकडलेलं, कालियाने पकडलेलं बघून तर मैया तर घाबरून बेशुद्ध होतात. आता बघा कृष्ण कसे असतात, ते जेव्हा हे पकडले जातात सोडायचा खूप प्रयत्न करतात, पण ते ज्या वेळेला आता हे सगळे यमुना किनारी सगळे गोकुळवासी येतात आणि आपल्या मैयाला बेशुद्ध होताना बघून कृष्ण आपलं शरीर असं हळूहळू हळूहळू मोठं करू लागतात. आता ते वेटोळं असतं ते म्हणजे ते तुटून त्या मोकळच करतात स्वतःला आणि एवढे मोठे होतात की कालिया त्यांना आता परत पकडूच शकत नाही आणि दोघांमध्ये खूप युद्ध होतं. आणि कृष्ण त्याच्या एका फण्यावरून दुसऱ्या फण्यावर, दुसऱ्या फण्यावरून तिसऱ्या फण्यावर असं नाचत त्याला एकदम दंबून सोडतात आणि नृत्य करतात म्हणजे त्याच्या फण्यावरती. आता एवढं नृत्य केल्याने कृष्ण भगवंतच आहेत ना, मग त्याचा पूर्ण त्याच्या शरीराचा असा चुराडा होऊ लागतो. त्याचा शरीरातून म्हणजे काय म्हणतात ते पोटातून त्याचं सगळं बाहेर पडून जातो आणि तो अतिशय दमून जातो, थकून जातो आणि तो हारच मानतो. शेवटी त्याला समजतं की कृष्ण म्हणजे काही अतिशय शक्तिवान असे भगवंतच आहेत आणि आपण काही त्यांच्या पुढे टिकू शकणार नाही. शेवटी तो हार मानतो, कृष्ण भगवंत असल्याचं जाणतो आणि त्यांना मग शरण जातो. मग त्याचे बाकीचा परिवार पण असतो ह्या कालियाचा, जो तिथे त्या यमुनेमध्ये राहत असतो. सर्वजण कृष्णांची माफी मागतात, कृष्णांना शरण जातात आणि सुधारायची खात्री देतात. पण आता कृष्ण काय करतात, कृष्ण या कालियाला सांगतात की इथे राहायचं नाहीस तू, आता तू समुद्रात जा, आपल्या पूर्ण परिवाराला घेऊन समुद्रामध्ये जा. अशा प्रकारे त्याला ते जीवनदान तर देतात. कालिया तिथून निघून मग समुद्रामध्ये जातो आणि ही यमुना नदी परत आता कालियाच्या विषातून मुक्त होते. तिचं पाणी पूर्वीसारखं निर्मळ होतं, जे आता सर्व लोक वृंदावनवासी, गायी वासरं वगैरे सगळं पूर्वीसारखं आता ते पाणी पिऊ शकतात. अशी ही कालिया मर्दांची कहाणी आहे. तर जसं आता यमुनेतल्या ह्या कालियाचा कृष्णांनी कसा विनाश केला की नाही, तसंच आपल्यामध्ये असलेल्या ज्या दुष्प्रवृत्ती आहेत किंवा आपल्यातले जे आसुरी गुण आहेत त्यांचा आपल्याला विनाश करायचा आहे. कृष्णांना शरण जायचं आहे. मग आपण यांना आपल्याला घाबरण्याची काही गरजच नाहीये. कृष्ण आपल्याला बरोबर कृष्णधामापर्यंत नेण्याचा मार्ग प्रशस्त करणार आहे. लक्षात ठेवायचंय, भक्ती मार्गाने आपल्याला जायचं आहे, दैवी गुण आपल्यात जोपासायचे आहेत आणि कृष्णांबरोबर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. या माताजी पुढची स्लाइड. हा, आता या चार्ट मध्ये आपल्याला काय प्रश्न विचारलाय बघा, तुम्हाला आयुष्यात काही समस्या आहे का, तर आपण म्हणतो हो आहे. मग आपण याबद्दल काही करू शकतो का, काही मार्ग काढू शकतो का, तर म्हणतो आपण की हो काढू शकतो. मग जर का आपण मार्ग काढू शकतो तर मग कशाला काळजी करायची. हो ना, ठीक आहे. मग आता दुसरा प्रश्न आपण कुठला मार्ग आहे बघूया. या आयुष्यात तुम्हाला काही समस्या आहे का, तर हो, मग आपण याबद्दल काही करू शकतो का, या समस्येवरचा मार्ग काढू शकतो का, तर नाही काढू शकत. आपल्या समोर काही मार्ग नाही, मग काळजी कशाला. आणि तिसरं आहे, जर का तुम्हाला आयुष्यात काही समस्या आहेत का, तर तिसरं उत्तर आहे की नाही, मग कशाला काळजी करायची. तर ह्या तिन्ही या चार्ट वरून आपल्याला समस्या असतील किंवा नसतील, आपल्याला काळजी तेव्हाच आपण करायची नाही जर का आपण कृष्णांना शरण गेलेलो असू. पण आपण काय समजून घेतलेलं आहे की आपल्याला ज्या समस्या येतात त्या कशामुळे येतात, ह्या प्रकृतीच्या 3 गुणांबरोबर आपण जोडले जातो आणि बद्ध होतो आणि त्या गुणांच्या प्रभावामुळे आपण तसं तसं वर्तन करतो आणि आपल्याला दुःखाला सामोरं जावं लागतं. हो ना, तर आपण कृष्णांना शरण गेल्याने प्रकृती जी असते की नाही, ही कृष्णांची शक्ती आहे, कृष्ण तिला नियंत्रित करतात.
त्यांना शरण गेल्याने आपण ही मायाशक्तीला तरून पुढे जाऊ शकतो, हे आपण लक्षात घ्यायचंय. तर कृष्णांना शरण जाण्यावाचून आपल्याला अजिबात दुसरा कुठला पर्याय नाहीये, एकमेव पर्याय आहे. आपल्याला जप करायचा आहे आणि कृष्णांबरोबर जोडून घ्यायचं आहे. या माताजी पुढची स्लाइड. हा बघा, जप करा आणि आनंदी राहा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. संपलाय आपला अध्याय माताजी. हे थांबवा रेकॉर्डिंग.